गेल्या वर्षी भारतात 49 लाख लग्न झालेत, पण सोबत 13,60,000 डिवोर्स पण झालेत. म्हणजे प्रत्येक 1,000 लग्नातील एक लग्न काही ना काही कारणाने मोडतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राने गुन्हेगारी, भ्रष्टाचारासारखं या गोष्टीतही टॉप मारले. देशात सगळ्यात जास्त डिवोर्स रेट महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा यांचा नंबर लागतो. आता सध्या काही महिलांनी लग्न करायचं, 1-2 महिने राहायचं आणि डिवोर्स मागून कोट्यवधी रुपयांना लुटायचं हा धंदा सुरू केलाय. आणि या असल्या गोष्टींना घाबरून अनेक पुरुष जीवन संपवतात. ज्यांची अजून लग्न झालेले नाहीत ते असल्या गोष्टींना इतके घाबरलेत की देशातील 26 ते 40 वय असणारे 42% लोक लग्नच नाही करायचं असं मानतायत. 26 से 40 साल की उम्र के 42% युवाओं ने ये कहा कि वो ना तो शादी करना चाहते हैं और ना ही बच्चों की जिम्मेदारी उठाना चाहते हैं. त्या जेनजी पॉर्नी ते टिंडर, बंबल ॲप मधून मॅच अँड मॅच खेळ डेटिंगला एकदम सुपर फास्ट केलंय आणि तेवढ्या स्पीडने ब्रेकअपला सुद्धा. म्हणून मग या लोकांनी अरेंज मॅरेज जरी केलं तरी पहिल्याच महिन्यात घरात भांडण लागतात. बायको, आई, बायकोची आई या तिघी मिळून मुलाचं जगणं मुश्किल करून टाकतात. आणि असं नाहीये की फक्त मुलांनाच त्रास सहन करावा लागतो. काही घरात तर मुलींना खूप सारं काम सांगितलं जातं, सोबत हुंडा, लग्नात तसंच झालं या गोष्टीवरून इतकं छळलं जातं की तिला आता हे लग्न नकोच या स्टेपपर्यंत जावं लागतं. म्हणून मग हे डिवोर्स होण्याचे कारण अरेंज मॅरेज आहे का, लव्ह मॅरेजमध्ये डिवोर्स होत नाहीत का, आणि मुळात डिवोर्स होण्याचे कारण काय हेच सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यात तुम्ही सोशल मीडियावर अनेक पुरुषांनी पत्नी व तिच्या आईच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवताना पाहिलं असेल. मेरा नाम अतुल सुभाष है. आज मैं कमिट करने जा रहा हूँ. पापा सॉरी, मम्मी सॉरी, अक्कू सॉरी. किंवा काही फेमस क्रिकेटर, ऍक्टर लोकांचे कोट्यवधी रुपये ॲलमनी देऊन डिवोर्स होताना सुद्धा पाहिले असतील. आता हे फक्त फेमस क्रिकेटर, ऍक्टर किंवा श्रीमंत लोकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आजकाल तुम्ही तुमच्या आसपास जरी पाहिलं तरी कोणत्या ना कोणत्या एका कुटुंबात वाद चालू असतात आणि डिवोर्स पर्यंत गोष्टी गेलेल्या असतात. आता इथपर्यंत गोष्टी जाण्यासाठी पहिलं कारण आपल्याकडे लग्न कसे होतात हे पाहिल्यावरच आपल्याला समजेल. कारण आपल्या भारतात आजही तब्बल 90% लग्न अरेंजच होतात. मुलगा 25चा झाला किंवा मुलगी 20-22ची झाली की लग्नांसाठी स्थळाची शोधाशोध केली जाते. सध्या इंटरनेटवर शादी.com, जीवनसाथी असे लग्न जमवणारे अनेक ॲप्स आहेत, पण ते फक्त मेट्रो सिटीमध्ये वापरले जात असतील असं मला वाटतं. कारण लग्न जमवण्यासाठी जनरली मामा, काका किंवा घरच्यांच्या ओळखीचे कोणीतरी पाहुणे मुलांसाठी स्थळ शोधतात व दोन्ही कुटुंबांना मुलगा असा आहे, मुलगी तशी आहे हे सांगितलं जातं. मग त्यांचा बायोडाटा एकमेकांना पाठवला जातो. त्यावरून कुंडली, गुण हे मॅच होतंय का नाही ते पाहिलं जातं. आणि हे सगळं झालं की मुलगा मुलगी पाहायला जातो. मुलीचे घरचे किंवा मुली सुद्धा मुलाकडे येऊन घर, मुलगा पाहून जातात. आता काही ठिकाणी गुप्त सोर्सेसमधून मुलीचे व मुलाचे बॅकग्राऊंड चेक सुद्धा केले जाते. आता ही प्रोसेस जनरली 2 ते 3 महिन्यात घडते. तोपर्यंत मुलगा मुलीशी किंवा मुलगी मुलाशी बोललेली नसते. हां, पण आता काही प्रमाणावर किंवा जे थोडेफार ओपन माइंडेड लोक आहेत ते मुलीला किंवा मुलाला बोलण्यासाठी घरी किंवा कुठेतरी पाठवत असतात. आता त्यांच्या या पहिल्या मीटिंगमध्ये आवडीनिवडी, सवयी, भविष्याबद्दलचा दृष्टिकोन, लग्नानंतर कुठे राहायचं, कसे राहायचं, भूतकाळातल्या काही गोष्टी याबद्दल चर्चा कमी होते आणि कोणता रंग आवडतो, काय काय खायला आवडतं या फालतू गोष्टी जास्त होतात. आणि मुलाचे घरचे पण मुलगी आली की असे छान जेवण बनवेल, घर सांभाळेल, शेतीतील काम करेल अशा गोष्टींची आशा लावून बसलेले असतात. आता तिकडे दोन्ही घरातील वयस्कर पुरुष मंडळी देण्या घेण्याच्या गोष्टी चालू करतात आणि सगळं सेटल झाल्यानंतर जवळपास 5 ते 6 महिन्यात लग्न होऊन जातं. मुलगी मुलाच्या घरी येते. पहिला महिना एकदम सुरळीत जातो. सर्व पाहुणेरावळे त्यांच्या घरी जातात. मग खरा खेळ सुरू होतो. मुलीच्या आईला वाटतं की मी आता खूप वर्ष काम केलं, आता माझ्या सुनेने मला कामात मदत करावी, म्हणून मग मुलीला स्वयंपाक करायला लावते. तसं पाहिलं तर मुलाच्या आईची इच्छा काही गैर नाहीये. पण जेव्हा कळतं की मुलीला जेवणाच्या नावावर मसाले भात सोडून काहीच येत नाही, आता इथून मला पुरुषांच्या बाजूने विचार करणारा म्हणजे अँटी फेमिनिस्ट म्हणायच्या आधी सांगतो की असं नाहीये की फक्त मुलींना जेवण बनवता आलं पाहिजे. मुलगा असू नाही तर मुलगी, सर्वांना जेवण बनवताच आले पाहिजे. कारण जेवण बनवणे हे काही शर्मेची गोष्ट नाहीये. ही एक अति आवश्यक लाईफ स्किल आहे जी प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि फक्त जेवण बनवणेच नाही तर कपडे धुणे, घर स्वच्छ ठेवणे या गोष्टी आपण सर्वांनी शिकल्या पाहिजेत आणि त्या रोज केल्या सुद्धा पाहिजेत. पण आजकाल मुलांना तर सोडाच, पण मुलींना सुद्धा आई वडिलांनी कधी घरचे काम करणे, जेवण बनवणे या गोष्टी कधी शिकवल्याच नाहीत. त्यामुळे लग्न झाले की जेवण कसे बनवायचे, कपडे कसे धुवायचे या गोष्टीवरून घरात किरकिर सुरू होते. आणि मुलगी हे काम कसे करायचे, ते काम कसे करायचे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिच्या आईला फोन करत असते. आता सासू सासऱ्यांना वाटतं की ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तिच्या आईला का सांगत असते आणि यावरून पहिला वाद सुरू होतो. आता सुनेची जिरवण्यासाठी सासू सासरे त्यांचं काम 100% करतात आणि न झेपणारे काम सुनेला करायला लावले जातात. मग सून नवीन असल्याने लगेच सासू सासऱ्याला काही म्हणत नाही. ती सगळ्यात आधी तिच्या नवऱ्याकडे तक्रार करते की तुमची आई असं करू राहिली. तिकडून आई मुलाला सांगते की तुझी बायको हे काम नीट करत नाही. आता बिचारा मुलगा
आईला काही बोलू शकत नाही आणि बायकोला पण काही बोलू शकत नाही. आणि मला 100% खात्री आहे की जेवढ्यांचे पण लग्न झाले त्यांच्या आयुष्यात ही स्टेप नक्की आली असेल. कारण मी लग्न झालेल्या खूप लोकांसोबत बोललो तर मला प्रत्येक जणांनी हेच सांगितलं की बायकोच्या आणि आईच्या मध्ये समतोल ठेवणं खूप अवघड आहे. पुढे या छोट्या छोट्या गोष्टींचं रूपांतर वादात होतं आणि मुलगी सासू सासऱ्यांपासून वेगळं राहण्याचा हट्ट मुलाकडे करत असते. आता काही मुलं वेगळी राहतात आणि काही राहत नाहीत. काहींचे वाद मिटतात तर काहींचे पार डिवोर्सपर्यंत जातात. पण एक मिनिट, या व्हिडिओची स्क्रिप्ट व एडिटिंग तुम्हाला आवडली ना आणि तुम्हालाही माझ्यासारखे व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल, ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डिझाईन करेल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात. आता हे झालं नॉर्मल मुलीचं, म्हणजे जे फक्त घरात हाऊसवाईफ म्हणून काम करते तिच्या बाबतीतचं. पण ज्या मुलींना नोकरी करायची असते त्यांची तर वाट लागून जाते. त्यांना पहिलं तर सकाळी सर्व काम स्वयंपाक आवरून ऑफिसला जावं लागतं आणि माघारी आल्यावर पण सगळं काम त्या महिलेलाच करावं लागतं. आता त्यामुळे होतं काय की ती महिला घरात कामवाली बाई ठेवा म्हणून मागणी करत असते. आता याच गोष्टीवर सासू सासरे चिडतात आणि तू हुंड्यात काय दिलं नाही या गोष्टी परत सुरू होतात. ज्या महिला नोकरी करतात त्यांचा डिवोर्स होण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे कामावरून लेट येणं, तिकडनं जेवण करून येणं किंवा काही मेल ऑफिस कलिग असणे. या गोष्टी नवऱ्याला व सासू सासऱ्यांना पटत नसतात. मग भांडण सुरू होतं आणि गोष्टी डिवोर्सपर्यंत पोहोचतात. आता हे जे घडतंय ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा याचं सोल्युशन काय आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे लग्न होण्याआधी मुलाला दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या सवयी, भविष्यात काय करायचंय, कुठे राहायचंय, भूतकाळ कसा होता, मुलं पाहिजे का, किती वर्षांनी पाहिजेत, फिरायला गेलं पाहिजे का, लाईफस्टाईल कशी पाहिजे, दोघांचंही करिअर, फायनान्शियल परिस्थिती यासारख्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत होण्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांना बोलण्याची संधीसुद्धा दिली पाहिजे. आणि मुलाच्या घरच्यांनी मुलीला स्पष्ट विचारलं पाहिजे की तुला जेवण बनवता येतं का, बाकीचे कामं येतात का. फक्त मुलीलाच नाही तर मुलाला सुद्धा हेच मुलीच्या घरच्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे. आधी जर या सर्व गोष्टी क्लिअर असल्या की मग लग्नानंतर अचानक स्फोट होणार नाहीत व भांडण होण्याची व डिवोर्स होण्याची शक्यता थोडीफार कमी होऊ शकते. पण पूर्वी म्हणजे जास्त नाही 30-40 वर्षांपूर्वी डिवोर्स ही संकल्पनाच खूप कमी लोकांना माहिती होते. ग्रामीण भागात तर आज पण खूप कमी आहेत. पण त्यावेळी किती भांडणं झाली, मुलीला हाणमार जरी झाली तरी मोठी लोक सर्व मिटून टाकायची. पण आज आपल्या देशात किरकोळ वादातून महिला पोलिसांना फोन करते, कोर्टात केस सुद्धा चालते. आता याच्यात काही चुकीचं नाहीये, हाणमार झाल्यावर पोलिसांना कळवलेच पाहिजे. उलट पूर्वीपेक्षा आज महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने, पोलीस यंत्रणेने कायदे बनवताना महिलांच्या बाजूने बनवले आहेत. आता ज्यांच्यासोबत हे खरंच घडतंय त्यांच्यासाठी हे चांगले आहे. पण काही महिलांनी खोट्या केसेसच्या माध्यमातून अनेक पुरुषांना छळण्यासाठी या कायद्यांचा उपयोग चालू केला आहे आणि त्यांना गाईड करण्यासाठी पोलीस यंत्रणा, मोठमोठे वकील बसलेलेच आहेत. आजकाल नवरा 30,000 रुपये महिन्याला जरी कमवत असला तरी त्याची बायको त्याच्याकडे 30 ते 40 लाख रुपये ॲलमनी मागते. मूलबाळ झालेले असले तर गोष्टी करोडात जातात. खरं तर इतकी गरज नसते, मुळात डिवोर्सचीच गरज नसते. पण या गोष्टींना पैसा कमवण्यासाठी काही महिला वापरत असतात. म्हणून आजकालचे पोरं लग्नच नाही करायचं या गोष्टीवर अडून बसलेले आहेत. कारण त्यांना सोशल मीडियावर दिसतंय की लग्नानंतर काय काय भयंकर होऊ शकतं. आता तुम्हाला वाटेल की अरेंज मॅरेजमध्येच या गोष्टी होतात का, तर तसं नाहीये. लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा या गोष्टी खूप बिघडतात. इकडे तर वाद झाला की तर मुलगी मुलाला आणि मुलगा मुलीला हाणमार करत असतो. घरच्यांचा तर विषयच येत नाही. त्यामुळे जर आपल्याला आपल्या भारतातील लग्न टिकवायचे असतील तर त्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे लग्नाआधी सर्व गोष्टी चर्चेतून क्लिअर करणे. आणि दुसरं म्हणजे लग्नानंतर आईने मुलाला समजून घेतलं पाहिजे, मुलीने नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे व नवऱ्याने दोघींना पण समजून घेतलं पाहिजे, तर संसार टिकू शकतो. आणि ते मुलीच्या आईचा सारखा फोन येणं हा काही प्रॉब्लेम नाहीये. उलट तिच्या आईला वाटत असते की मी जे सहन केलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, म्हणून ती तिला सपोर्ट करत असते. त्यात काही गैर नाहीये. म्हणून मग मुलीनेच ठरवले पाहिजे की काय केले पाहिजे आणि मग तिथून पुढे गोष्ट सुरळीत चालू शकते. आता मी तुम्हाला एवढं सांगतोय म्हणजे मला काही या गोष्टींचा अनुभव नाहीये, माझे तर अजून लग्नच झालेलं नाहीये. त्यामुळे मी जे काही या व्हिडिओत सांगितलंय ते या 4 व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला जर लग्नाबद्दल अजून यापेक्षा जास्त डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता. आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला, त्यातली माहिती आवडली असेल तर लाईक करा. आणि हो, ज्यांचे लग्न झालेत व ते सक्सेसफुल आहेत म्हणजे सुरळीत चाललेत त्यांनी कॉमेंटमध्ये त्यांच्या यशाचं गुपित नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायचे असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.